एकूच आमच्या सरकाराक सांगूंक सोदता, आयज जी परिस्थिती तेंच्यांनी आमच्या आमदाराच्या घरा वचून केली, ती तेंची अर्थी हे केली, तेजेर खरें म्हटल्यार आमच्या सत्तरीचो निषेध आसा. कित्याक आयज आमी सुद्दां एक हिंदू आनी एक सवाशीण म्हणून तेंच्या मिसेसीचेर कसलो प्रसंग येतलो. आयज तेंच्यांनी चिंतपाक जाय आसलें. आयज जे तेंच्यांनी 39 एक्टा खातीर जो एक मोर्चा काडलो तो बरोबर आसा, पूण हे पूर्ण अशें काम आसा ते संपूर्ण बीजेपी सरकार गव्हर्मेंटाचे आसा. हांव कोणचेरूच टिका करिना, पूण ही जी परिस्थिती आहा त्या बाकीच्या आमदारांचेर जावंक जायना. पूण आमच्या सत्तरीच्या आमदारा बरोबर आमी सत्तरीचो लोक सदांच आसा आनी सदांच सपोर्ट आहा. प्रत्येक तेंच्या कामा बरोबर आमी आसा. तेंकां फुडें दवरून आमी तेंच्या फाटल्यान आमचे जे 40,000 लोक आसा ते सदांच तेंच्या फाटल्यान आसतले. आमचो अभिमान म्हटल्यार सत्तरीचो बाबा आमचो राजा. कित्याक तर राजा आयज प्रत्येक जे सामान्य मनीस आसा तेंच्या पर्यंत पावोवपाचे आयज ते प्रयत्न करता. तेंच्या ज्या दुःख सुखाक पावपी आयज आमचे आमदार. तांकां सांगपाची गरज ना. जो मनीस वयता तांकां पळयतकच ते सांगतात की तुका कसली गरज आसा. पयशे आसा म्हणून ते दिना. एक बरे मनीस कोविडान तेंच्यांनी जे अशें काम केलां की प्रत्येक मनीस त्या मनशाक अभिमान आसा की कोणूच फुडें सरनासले अशे आमदार आयज कोविडान प्रत्येक मनशा खातीर आमच्या खातीर फुडें सरले. कित्याक तर आमची सत्तरीचीच न्हू आख्खे गोंयभर जनतेक तेचो फायदो जावचो ह्या खातीर ते फुडें सरले. आयज म्हाका अभिमान दिसता की ह्या सत्तरीचे हांव नागरीक आसा, तशेंच आमचे सत्तरीचे लोकांकय खूब अभिमान आसा आमच्या बाबाचो. आसा काय ना? आमचो बाबा कसो आसचो? स्वाभिमानी आसा आमचो बाबा. आमच्या सत्तरीच्या लोकांक घेवन फुडें वयता. कित्याक आमकां स्वाभिमानी जगपाक तेंच्यांनी मान दिला जो तो आमी आमच्या बाबाक घेवन फुडें वयतली आनी सदांच बाबाच्या सपोर्टान आसतली. आसतली काय ना? सत्तरीचो आवाज ह्यो सगळ्या गोंयान पावपाक जाय आयज. कित्याक इतले दीस आमचे सत्तरीचे लोक वगी रावले. कित्याक तर आमच्या आयज बाबाक त्रास जावंक जायना. पूण आमी वगी रावची ना. आमच्या सत्तरीचेर जो टिका करतलो तो आमी आवाज उठयतली. हय काय ना? सगळ्यांनी प्रत्येक फावटी बाबाक सपोर्ट दिवपाचो आनी बाबा सांगतले आनी आमी फुडें सरली न्हू. आयज तुमी दाखोवन दिला की तुमी जावन फुडें सरली. हेचो आमकां खूब अभिमान आसा. कित्याक प्रत्येक फावटी आमी आमकां म्हणटा की ना बाबान आमकां जमयलें. बाबा आमकां जमयना. आमी बाबा खातीर कित्याक सत्तरीचो विकास तेंच्यांनी तसोच केला. आनी म्हणटा की बाकीच्या तालुक्यांनी जॉब मेळोंक ना. आमी खंय पळयला आमच्या सत्तरीचेच लोकांक दिसतात. बाकीच्या तालुक्यांनी पूर्ण जॉब मेळिल्ले आसा सगळ्यांक. आमच्या सत्तरीकच न्हू पूण तांकां ते दिसना. कित्याक तांकां फक्त सत्तरीच दिसता. आनी आमची सत्तरी कित्याक दिसता तर आमचो आमदार बरो आसा, सगळ्यांक घेवन फुडें चलपी. म्हणून आयज तांकां सत्तरी खंय तरी खटाकता. म्हणून हांव बाकीच्या सगळ्या तालुक्यांतल्यान सांगूंक सोदता की तुमच्या तालुक्यान लक्ष दिया. बाकीचो जो आमचो सत्तरीचो आमदार आहा तो आमच्या तालुक्यान पळयतलो. हांव एकूच सांगूंक सोदता सरकाराक की ही परिस्थिती आयज आमच्या ज्या आमदारार बाबाचेर येयल्या ती बाकीच्या आमदारार येवंक दिवं नाका. जे तुमचे कर्तव्य आहा ते तुम्ही सारखे पूर्ण करा. इतलेच हांव सांगूंक सोदता. जमलेले आसा. तुमकां खबर आसा 24 फेब्रुवारी काही लोक म्हणजे आंदोलक हे आझाद मैदाना वचून बाबाच्या प्रायव्हेट घरा कडेन पावले. तेका तो सरकारी कितेंच घेयना, गाडी वापरना आनी बंगलोय घेयना. पूण थंय वचून तेंच्यांनी थंयसर जे आंदोलन केलें आनी काही कृती केली. खरें ती कृती निशेधार्थ आमकां तेंचेर जे केले तेंचेरूय कितें उलोवपाचें ना. कित्याक आमकां जी वेवस्था आहा ते वेवस्थेचेर उलोवपाच्या. वेवस्थेचोय निशेध करपाचो. कित्याक ते आझाद मैदाना वचून थंय गेले आनी आझाद मैदानासून दोना पावस साधारण 5 ते 6 किलोमीटर आसा. 5 ते 6 किलोमीटर खबर आसतना सुद्दां ते थंय पावप हेजे के दुर्दैव आमचे आनीक कितें ना. आनी तेका लागून आमी ह्या वेवस्थेचेर निशेध करता आनी मागता सरकारा कडेन जे कोण थंय गेले जे तेंच्यांनी कृती केल्या तांकां कायदेशीर तेंचेर कारवाई जावची. आनी आमकां आमच्या लोकांक कळचें दिसून येवचें की हे सरकार आहा ते सामान्य लोकांचे सरकार आहा आनी जो कोण कायदो हातान घेता तेचेर कारवाई जाता हे दाखोवन दिया तुमी. आनी तेका लागून तुमी तेंचेर कडक कारवाई करची. आमी बाबाकूय दाखोवन दिता की आमी तुज्या वांगडा आहा, तूं कितें हे कर पूण आमी तुज्या वांगडा आसा. तुमी इलेक्शनाच्या वक्तार तुमी सगळ्यांनी दाखोवन दिले आसा. पूण त्या लोकांक कळना जे त्याच्या घराकडे गेला. जे उदयन आता सांगले कलम DCPचे कलम 39 हे बाबान एकट्यान करूंक ना. ते असेंब्लीन पास केला आणि जे कितें करतात ते कायद्या प्रमाणेच करतात, कायद्या भायर करिना. पूण त्याच्या घराकडे जे लोक गेल्या ते वैयक्तिक राग काडपाक लागून घराकडे गेल्या आणि त्याचा आम्ही निषेध करता. आणि बाबा आम्ही तुझ्याकडे तुझ्या फाटल्यान आसा, आता आसा, ह्या फुडें तुझ्या फाटल्यान आसतले. तू जे जे सांगता तेच आम्ही करतले. हांव माझ्या फाटल्यान आतां जे कोण त्यांच्या नांवां काढल्या तांकां विनंती करता तुम्ही वैयक्तिक कोणाचेर टिका करू नका, कोणाची नांवां घेऊ नका आणि तुमच्या भाशणात बाबाक सपोर्ट हो आसचो आणि जे कितें कृत्य जाला त्याचो निषेध आसचो.
इतकें सांगून हांव म्हजे तुमच्या विनंती करता की चड वयर जायना, कित्याक हांगा सगळे लोक आमचेच आसा. आमी तुम्ही विश्वजीत राणेच्या प्रेमापोटी हांगा येयल्या काय ना? हा बरोबर. तेका लागून आयज खरें म्हणचे जाल्यार ही जाहीर निषेध सभा जाता. आता जाहीर निषेध सभा आमकां कित्याक घेवची पडली? तेजें कारण कितें? मातसो वगैरे तुझ्या भागेर माहीत करूया आमकां ही सभा कित्याक घेवची पडली? जेन्ना पणजे हांगासर TCP 39A अंडर जे आंदोलन झाले, त्या आंदोलनात 70 तालुक्याचे अन्याय करपी, अत्याचार करपी, लोकांक वैचारीक पद्दतीन घाट दवरपी जे विचार मांडले गेले त्याचो निषेध करपाक आमी हांगासर उबे आसा. खरें म्हणचे जाल्यार 70 तालुक्याचो नागरीक जो अभिमानी आसा, वायपय मतदारसंघ असो किंवा पर्याय मतदारसंघ, शेवटी आम्ही प्रत्येक नागरीक जे आहा ते स्वाभिमानान जगता, स्वाभिमानान फुडें येयल्ले आसा. 70 तालुक्याक एक वेगळो इतिहास आहा आणि जेन्ना आमच्या स्वाभिमानाचेर कोण तरी प्रश्नचिन्ह उपस्थित केले तेका लागून आमी आयज मोठ्या प्रमाणात हांगासर निषेध सभा घेवपाक उपस्थित आसात. बरेचशे जाणांक प्रश्न पडला आसतलो की आंदोलन जालें 8 दिसां पयलीं आणि आता निषेध सभा कित्याक काय म्हणून. खरें म्हणचे ही निषेध सभा जवळ 6 दिसां पयलीं ठरलेली, पण आमकां असो निरोप येयलो की थंय आंदोलन चालू आसा आणि आंदोलनाची ती धग अजूनय पणजे आणि गोंयान आसा. वेगळो त्याचो परिणाम जावपाक जायना म्हणून ते आंदोलन तुम्ही घेऊन नाकात, फुडें झुकला म्हणून आमकां सांगले. तशें आमी आंदोलन फुडें झुकल्ले, पूण कितके दीस रावतले? 70 तालुक्यातले नागरीक, स्वाभिमानी नागरीक कितके दीस वगैरे रावतले? तेन्ना आमी कितें ठरयलें, आता रावपाचें ना, आता आमकां रस्त्यार देंवचेच पडटले, निषेध करचोच पडटलो आणि निषेधाच्या सभेन आमी प्रत्येकान उपस्थित रावचेच पडटले. तेका लागून तुमकां सगळ्यांक आमी उलो मारलो, 2 दिसां पयलीं उलो मारलो आणि ह्या उल्याक तुम्ही ओ दिवन आयज जवळ 5 ते 5,500 लोक 70 तालुक्याचे भाव भयणी आसतले, आमचे ज्येष्ठ नागरिक आसतले, आवय आसतल्यो, भयणी आसतल्यो, मोठ्या प्रमाणात तुम्ही उपस्थित आसात. तेका लागून आयोजकांच्या वतीन, सगळ्या 70 स्वाभिमानी नागरिकांच्या वतीन तुमचे सगळ्यांचे हांव स्वागत करता. जे आम्ही आज हांगा जमला त्या दिस आमच्या बाबा म्हणजे गोव्याचे आरोग्य मंत्री यांच्या प्रत्यक्ष घराकडे जे लोकशाहीच्या निमतान लोकशाही सगळ्यांक हक्क दिला, पण जो त्या दिस जो लोकशाही कलंक लागपाचो जो विरोधकांनी काम केलो, एक दडपशाही उबी करपाचो जो प्रयत्न केलो, त्याका लागून आम्ही हांगा निषेध करपाक जमलेले आसा. आणि ह्या विरोधकांचो हांगा जो लोकशाहीक जो काळो डाग लागपाचो जो प्रयत्न केलो त्याचो आम्ही हांगा कडक शब्दात निषेध करता. त्या लागून त्या बाबान गोंया खातीर कितलेशेच मोठे आरोग्याच्या बाबतीत काम केला. तशेंच 70च्या बाबतीत म्हणजे पयलींची 70 आताची 70 हेतून खूप फरक आसा. आमी सगळे 70चे स्वाभिमानी लोक. आमी तुमकां सांगूंक सोदता की आमी सगळ्या क्षेत्रांनी फुडें आसा. आयज शिक्षणांत पळोवपाक गेले जाल्यार आमी खूप फुडें गेल्लेले आसा. जावं ते साहित्यीक मळाचेर आमी खूप फुडें गेल्लेले आसा. तशेंच आमी स्पोर्ट्सान म्हणनाका सगळे फुडें. आणि आयज ते इतलो बाबान जो आमचो डेव्हलपमेंट केला तो आयज कोण विरोधकांचे दोळे आयज खूप घुसता तेंचे. ताका लागून आयज बाबा तेच्या घरा कडेन वचून तेच्या पॉलिटिकल एक स्टंट करून ताका एक दाग लावपाचो प्रयत्न करता. पूण आमी 70चे हांगा लोक जमला ते आमी दाखोवन दिवपाक की राजकारणाची दिशा खंयचेय आसूं, पण आमी बाबा फाटल्यान स्वाभिमानी आणि कट्टर असलेले, कितेंय आसूं प्रसंग आमी बाबा फाटल्यान अशेंच रावतले. आणि जे कृत्य घडला तेजो जाहीर शब्दान निषेध करता. आणि विश्वजीत राण्यान केला तरी कितें? आयज फूल जनतेक खबर आसा, गोंय राज्याच्या जनतेक खबर आसा की 39A जो ऍक्ट आसा, हे जे बिल पास जाला हे फूल असेंब्लीन पास जाला. सो प्रत्येक मंत्र्याच्या, प्रत्येक MLAच्या घराचे पटे सांगूंक जाले, फक्त विश्वजीत राण्याक टार्गेट कित्याक केलं वयता? आयज तो बरें काम करता म्हणून टार्गेट करता तेका. म्हाका खरोखरीच वायट दिसता की आयज आमची गोंय राज्याची जनता